मन मंदिरा गजर भक्तीचा। राधा राधा नाम तू गाए जा, राधा राधा नाम तू गाए जा, गाए जा, गाए जा, जा जा अपने जीवन की बाधा मिटाए जा, अपने जीवन की बाधा मिटाए जा। बोलो राधे बोलो राधे बोलो राधे बोलो राधे। श्री राधे स्वामिनी मैं राधे को दास, मैं राधे को दास, मैं राधे को दास। राधा मेरी स्वामिनी मैं राधे को दास, मैं राधे को दास, मैं राधे को दास। जन्म जन्म मोहि दीजियो, जन्म जन्म मोहि दीजियो राधे चरण वास। बोलो राधे बोलो राधे बोलो राधे बोलो राधे। राधा मेरी मात है, पिता मेरो घनश्याम श्याम श्याम, पिता मेरो घनश्याम, पिता मेरो घनश्याम श्याम श्याम। राधा मेरी मात है, पिता मेरो घनश्याम श्याम श्याम, पिता मेरो घनश्याम, पिता मेरो घनश्याम श्याम श्याम। इन दोनों के चरणों में बारंबार प्रणाम, हो दोनों के चरणों में मेरा बारंबार प्रणाम। बोलो राधे बोलो राधे बोलो राधे बोलो राधे। से लिया है राधा नाम, बन गए सारे बिगड़े काम, बन गए सारे बिगड़े काम, बन गए सारे बिगड़े काम। जब से लिया है
राधा जब से लिया है राधा नाम बन गए सारे बिगड़े का, बन गए सारे बिगड़े का, बन गए सारे बिगड़े का। जब से लिया है राधा मिल गया मेरे दिल को आराम, जब से लिया है राधा नाम मिल गया मेरे दिल को आराम। बोलो राधे बोलो राधे बोलो राधे बोलो राधे। राधा राधा नाम तू गाए जा, राधा राधा नाम तू गाए जगाए जगाए जा 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 जा। अपने जीवन की बाधा मिटाए जा, अपने जीवन की बाधा मिटाए जा। बोलो राधे बोलो राधे बोलो राधे बोलो राधे। राधे 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 राधे
राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे सर्वांनी हात वरती करा। जय जय श्री राम, जय जय श्री राम, जय जय श्री राधे। बोलो राधा रानी सरकार की जय। भागवत भगवान की जय। श्री सुखदेव जी महाराज की जय। सद्गुरुनाथ भगवान की नमः पार्वती पतये हर हर महादेव। परम मंगलमय परात्पर अखिलेश्वर अकारण करुणावरुणालय भक्तवांछा कल्पतरू तडिद्वित विनिंदित पीतांबरधारी श्री बालकृष्ण परमात्म्याची वाङ्मयी प्रतिमूर्ती श्रीमद भागवत कथा। आजच्या या षष्टम दिवसीय भागवत कथेला प्रारंभ करण्यापूर्वी व्यासपीठावरून सर्वांना सादर प्रणाम। भगवान परमात्म्याच्या असीम कृपाशीर्वादाने साधू संतांच्या परम कृपेने मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामचंद्र परमात्म्याच्या या पावन आणि पवित्र दरबारामध्ये सर्व ग्रामस्थ मंडळी आडगाव सर्व ग्रामस्थांच्या अथक परिश्रमाने कार्यकर्ते मंडळी सर्वांच्या कुशल आणि गोड नियोजनाने हा सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे। भगवान परमात्म्याच्या कृपेने हा सोहळा आता पूर्णत्वाच्या दिशेने वाटचाल करत आहे। आज कथेचा 6वा दिवस आहे। बघता बघता 6 दिवसाचा कालखंड निघून जातोय। कारण भगवान परमात्म्याची कथा म्हटलं सज्जन हो, भगवंताच्या चरित्रामध्ये वेळ कसा जातो ते कळत नसतं। अत्यंत सुंदर अत्यंत गोड अशी चालू असलेली कथा आणि काल कथेच्या शेवटी
कथेच्या शेवटी काल आपण अत्यंत आल्हाददायक आनंदमय वातावरणामध्ये काल आपण श्रीकृष्ण परमात्म्याचा जन्मोत्सव सोहळा संपन्न केला। खरोखर एवढा आनंद आपण सर्वांनी काल घेतला। अत्यंत सुंदर अत्यंत गोड असं नियोजन सर्व ग्रामस्थांनी कालच्या त्या सोहळ्याचं केलं होतं। आमचे आदरणीय राजूदादा, आदरणीय शिवाजी भाऊ आदी करून हे सर्व कार्यकर्ते मंडळी आहेत। आता सर्वांची नावं काही मला माहिती नाहीत, पण अगदी गोड असं नियोजन आहे। ग्रामस्थांची सर्वांची अत्यंत सुंदर अशी साथ आहे आणि त्याशिवाय एवढा सुंदर सोहळा संपन्न होणं शक्य नाही। आम्ही कथा किती चांगली सांगितली, किती सुंदर सगळे महाराष्ट्रातले नामांकित मंडळी जरी या ठिकाणी बोलवले, पण ग्रामस्थांचा जर त्यासाठी सपोर्ट नसेल, ग्रामस्थ जर त्याच्यासाठी त्यांना आनंद नसेल, तर कथाकार कोणी जरी आणलं, केवढा बी आणला तरी त्याचा काही उपयोग नसतो। पण इथे मात्र सर्व अत्यंत सुंदर आनंदमय वातावरण आहे आणि असंच असलं पाहिजे। माझं तर नेहमी सांगणं असतं बघा, आपल्या गावातला कार्यक्रम नाम सप्ताह म्हणजे आपल्या गावातला एक प्रकारचा तो उत्सवच असतो, ती यात्रा समजावी। ज्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये वर्षातून एकदा दिवाळी येते ना, दिवाळी, तशी आपल्या जीवनातली ही एक दिवाळी समजायची। दिवाळीच्या सणाला जसं आपण आनंद व्यक्त करतो, तसा आनंद आपण या 8 दिवसामध्ये केला पाहिजे आणि का नसावा। आपल्या हिंदू धर्म संस्कृतीचा, आपल्या सनातन संस्कृतीचा हा उत्सवच आहे 8 दिवसाचा। जगात दुसरीकडे तुम्ही कुठे भी जरी गेलात तर असं प्रत्येक वर्षी दुसऱ्या ठिकाणी प्रत्येक वर्षी वर्षानुवर्ष आपल्या महाराष्ट्रामध्ये, आता काल परवा आम्ही कीर्तन करून आलो माजलगावच्या तिकडे त्या परिसरातून, 254वा आमच्या राजू दादाला माहिती आहे, 254वा सप्ताह तिथे चालू। ही परंपरा फक्त महाराष्ट्रातच बघायला मिळेल, इतरत्र कुठेही नाही। 254 वर्षाची अखंड परंपरा, म्हणून तर आपल्या सप्ताहाला, आपल्या उत्सवाला अखंड हरिनाम सप्ताह म्हणतो आपण। कोरोना आला काय ना आणखी काय झालं काय, सप्ताहामध्ये खंड नाही, म्हणून तर तो अखंड आहे। असा हा सोहळा या आपल्या गावामध्ये संपन्न होतोय। काल कृष्ण जन्म उत्सव संपन्न झाला। माझ्या कृष्ण परमात्म्याचा जन्म झाला सज्जन हो, आणि कृष्णाचा जन्म झाला कधी झाला? रात्री 12 वाजता। किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला। आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला।
आज आनंदी आनंद झाला, आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. बोल आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद आनंदी आनंद रस खेळू चला, रंग उधळू चला, रास खेळू चला, रंग उधळू चला, आला आला काना आला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. अष्टमीच्या रात्री गय मोहनेच्या काठी काय झालं, गोकुळ अवतरले. अष्टमीची रात्र होती आणि त्या अष्टमीच्या रात्रीच्या दिवशी वसुदेवानं कृष्ण परमात्म्याला यशोदा मैयाच्या समोर आणून ठेवलं आणि त्या ठिकाणी जन्माला आलेली माया तिला उचलून वसुदेव इकडे आले. वसुदेवानं जशी ती माया इकडे आणली तशी ती रडायला लागली. रडे माया करी आकांत. त्याच वेळेला रडायला लागली ती माया. मायेच्या रडण्याचा आवाज द्वारपाळाने ऐकला. धावत गेले, कंसाला सांगू लागले, महाराज महाराज क्या है? महाराज देवकी ने एक पुत्र को जन्म दिया है, खबर पक्की है? बोले हाँ महाराज खबर पक्की है. निघाला कंस, हातामध्ये तलवार घेतली, खड्ग हातामध्ये घेतलं आणि जन्माला आलेल्या त्या नुकत्याच बालकाला मारण्यासाठी तो कंस धावलाय. देवकीच्या समोर ते छोटस निरागस बालक, ती माया रडत होती. त्या छोट्याशा बाळाला त्या कंसानं पकडलं, बघितलंही नाही मुलगा आहे की मुलगी आहे म्हणून. त्याच्या डोक्यामध्ये फक्त त्याला मारायचं एवढंच त्याच्या डोक्यात ठरलेलं होतं. ठरलं त्या बाळाच्या पायाला बाहेर आणलं, गरगर 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 फिरून दगडावर आपटणार, तेवढ्याच हातातून निसटली आणि जशी निसटली तशी आकाशामध्ये वीज करावी, वरती जाऊन करावी आणि त्या कंसाला म्हणू लागली, अरे कंसा, अरे मला काय मारतोस? तुला मारणारा माझ्या अगोदर गोकुळात जन्माला आलेला आहे. ज्या वेळेला हे शब्द कानावर पडले त्यावेळेला त्या कंसाची सज्जन हो पाय थरथर कापायला लागले. अरे 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 अरे, एवढ्या दिवसापासून नियोजन करून सुद्धा शेवटी शिकार ताब्यातून गेली. नियोजन केलेलं होतं, वसुदेव देवकीला बंदीशाळेत टाकलं होतं, फक्त 8व्या नंबरचा जो पुत्र आहे तो पुत्र आपल्या हातात यावा म्हणून. पण झाली गंमत उलटी. जे नको होते ते सापडले तावडीमध्ये. अगोदरचे 6 जण, 7वा गर्भ तो योग मायेच्या द्वारे रोहिणीच्या गर्भामध्ये बळीराम दादा म्हणून तो स्थलांतरित केला होता आणि 8वा हा कृष्ण. आता मात्र कंसाला इकडे भीती वाटायला लागली. दुष्टांना देवाचा अवतार झाला. देवाचा जन्म झाल्यानंतर दुष्टांना भीती वाटते, पण भक्तांची काय अवस्था असते? भक्ताला काय वाटतं? म्हटले इकडे गोकुळामध्ये हे सगळे भक्त आहेत. बघा गोकुळाचं एक वैशिष्ट्य आहे सज्जन हो. ज्या गावात कृष्णानं जन्म घेतला त्या गावाचं नाव गोकुळ. गो या शब्दाला किती महत्व आहे बघा.
ज्या गावात जन्म घेतला त्याचं नाव गोकुळ, ज्यांच्या सोबत कृष्ण खेळतो त्यांचं नाव गोपाल, ज्या गोपिकांच्या समवेत कृष्ण रास क्रीडा करतो त्या गोपिका, गोपाळ, गोपिका, गोवर्धन, गोकुळ, गोधन. केवढं बघा, सगळं गायीवरूनच आहे. सगळं गो याचा सरळ अर्थ असा आहे, माझ्या कृष्ण परमात्म्याने गोकुळामध्ये जन्म घेतला ना सज्जन हो, तो फक्त आणि फक्त गायी सांभाळण्यासाठीच. त्या गायांचं महत्व जगाला समजावून सांगण्यासाठी अनवनी पायानी, पायात काहीच नाही घातलं कृष्णाने, असं ते गोकुळ आहे. त्या गोकुळामध्ये कृष्ण जन्माला आला सज्जन हो. रात्र झालेली होती, सगळ्या गोपिका झोपी गेलेल्या आहेत. पण त्या गोकुळातल्या गवळणींचा एक नित्य नियम होता सज्जन हो. त्या गोकुळातल्या गवळणी दररोज पहाटे उठायच्या ब्रह्ममुहूर्तावर. रोज पहाटे उठावं त्यांनी. सकाळी सकाळी त्यांना एकच काम असायचं, शिंक्यावरती दह्याचे गाडगे ठेवलेले असायचे. ते दह्याचे गाडगे सगळे खाली उतरायचे आणि भली मोठी एक विरजणी असायची, जो डेरा असायचा, त्या डेऱ्यामध्ये ते सगळं दही टाकायचं, त्याच्यामध्ये रवी टाकायची आणि त्या रवीनं त्या दह्याचं मंथन करायचं. पहाटे ब्रह्ममुहूर्तापासून त्यांना एकच काम असायचं. सगळ्या गोपिका A to Z, सगळ्याच्या सगळ्या गोपिका पहाटे ब्रह्ममुहूर्तावर उठत होत्या गोकुळातल्या. आता आजकालच्या गोपिका बी सगळ्या पहाटच उठतात, पण 8:30 वाजता. यांची पहाटच 8:30ला होती. डोळे उघडते तेव्हा सूर्यवरती आल्यानंतर चांगला. गोकुळातल्या गोपिका होत्या, उठल्या आणि काय करू लागल्या. आवाज प्रातकाळी प्रहरात्री उठल्या गवळणी बाळा, घुसळण मांडियले घरोघरी सकळा. नित्यानंदे प्रेमानंदे गाती गोमळा. पहाटे उठल्यात त्या आणि काय करू लागल्या. घुम घुम करती डेरे घुमती, घुम घुम करती डेरे घुमती. आनंदल्या गवळणी गवळणी चंद चंद डोलती. 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 घुम घुम करती घुम घुम करते तेरे घुमती. तेरे घुमती. घुम 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 करती घुम 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 करती. घुम करती करती तेरे घुमती. तेरे घुमती. आनंदल्या गरीब गवळणी चंद चंद डोलती. आनंदल्या गवळणी गवळणी चंद चंद डोलती. आनंदल्या गवळणी गवळणी चंद चंद डोलती.
कृष्णाची करणी घुम घुम करती घुम घुम करती घुम करती देरी घुमती हो आनंदल्या गौरणी गौरणी चंद चंद डोलती आनंदल्या गौरणी गौरणी चंद चंद डोलती आनंदल्या गौरणी गौरणी चंद चंद डोलती। वाह हे आनंदल्या गवळणी गवळणी छंदे छंदे डोलती. चाललेलं आहे त्यांचं सज्जन, हाताने काम चालू आहे, हातानं काम चालू आहे आणि तोंडानं नाम चालू आहे. प्रातकाळी प्रहरा रात्री उठलेल्या गवळणी बाळा घुसळण मांडियले घरोघरी सकळा. घरोघरी घरोघर प्रत्येकाच्या घरी घुसळानाचं काम चालू होतं, दह्याचं मंथन. नित्यानंदे प्रेमानंदे गाती गोळा. प्रेमानं हातानं तर काम चाललेलंच आहे, पण तोंडानं भगवंताचं नाम चालू आहे. खंड श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे हे नाथ नारायण वासुदेव. हातानं त्यांचं काम चाललेलं आहे, पण त्यांना काही खबर नाही सज्जनो. पण त्याच वेळेला सगळ्या गोपिका सगळ्या स्त्रिया ब्रह्ममुहूर्तावर दह्याचं मंथन करत होत्या. भगवंताचं नामचिंतन मुखानं चाललेलं आहे. प्रसन्न वातावरण आहे सज्जना हो. नुकतंच तांबडं फुटलेलं आहे. आकाशामध्ये सूर्याची लालिमा तयार झालेली आहे. आता सूर्याचा उदय होणार आहे. अत्यंत प्रसन्न गायी हंबरडा फोडतायत. अरुणोदय झालेला आहे. कोंबडे बाग देतात. अगदी गाया हंबरतायत गोठ्यामध्ये वासरं पिण्यासाठी. अगदी लालायित झालेले आहेत. आणि त्या प्रसन्न वातावरणामध्ये अचानक यशोदा मैयाच्या महलामधून छोट्याशा बालकाच्या रडण्याचा आवाज यायला लागला. यशोदा मैया गाढ झोपेमध्ये, तिला झोप लागली आहे. अचानक त्या दासीनं यशोदा मैयाच्या महलामध्ये बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकला तिनं कानामध्ये. पण तिला संभ्रम झाला. संभ्रम, रडण्याचा आवाज तिने ऐकला, पण नेमकं कोण रडतंय हे तिला कळेना. संभ्रम चली आई सबरानी. सगळे संभ्रम तिच्या मनामध्ये निर्माण झाला. वो मन में सोचने लगी कि ये रोने की आवाज आखिर में है किसकी, कौन रो रहा है, ये बालक रो रहा है कि दुनिया का मालक रो रहा है, कौन रो रहा है आखिर में. जाऊन पाहते तर पाहिलं सज्जन हो, त्या दासीनं त्या यशोदा मैयाच्या समोर कृष्ण परमात्म्याची ती अद्भुत छटा त्या दासीनं पाहिली. अगदी सफरचंदासारखे ज्याचे गाल होते, घुंगर आले ज्याचे केस आहेत, अधरावर ज्याच्या सुंदर बासुरी आहे, कमरेला कटी पितांबर परिधान केलेला आहे, अत्यंत मनोहर पाहिली वेद लावी वैसे जीवी जडोन्या स्वरूप त्या परमात्म्याचं तिनं पाहिलं.
सावळा देखीला आनंदाचा सावळा देखीला आनंदाचा तेने आनंदाचा पुराला आनंदाचा पुर आला सावळा देखीला आनंदाचा काळी घोंगडी हातामध्ये काठी सुंदर त्या परमात्म्याचं सावळं सलवण रूप तिनं पाहिलं त्या दासीनं सज्जन हो यशोदा मैयाला तिने हलवलं जाग केलं अरे माँ उठ मैया अरे कब तक सोएगी खड़ी हो जा देख तेरे सामने कौन है यशोदा मैयाला जाग केलं यशोदेनं पाहिलं कृष्ण परमात्म्याला हृदयाला लावलं चुंबन घेऊ लागली यशोदा सज्जन हो यशोदेनं त्या दासीच्या गळ्यामध्ये आपला मोत्याचा हार तिच्या गळ्यामध्ये टाकला तिला एवढा आनंद झाला आणि तिला वाटला आता ही आनंदाची बातमी मी कुणाला जाऊन सांगू सगळ्या गावभर सांग सुटली ती गवळण गवळण सांगती गवळणीला गवळण सांगती गवळणीला सांगती गवळणीला गवळण 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 सांगे गवळणीला पुत्र झाला यशोदेला गवळण सांगे गवळणीला पुत्र झाला यशोदेला पुत्र झाला यशोदेला पुत्र झाला यशोदेला यशोदेला पुत्र झाला यशोदेला सांगती गवळण सांगती गवळणीला सांगती गवळणीला सांगती गवळणीला पुढे एक धावे एकी पुढे एक धावे एकी पुढे एक धावे एकी पुढे वाटी ताटी सुंट वडे 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 गवळण सगळे सांगती गवळणीला गवळण सांगती गवळणीला ताती वान भरोनिया ताती वान भरोनिया ताती नंदा घरी झाली दाती नंदा घरी झाली नंदा घरी झाली दाती नंदा घरी झाली दाती सुईनीची कलबल झाली दासी जनी हेल घाली सुईनीची कलबल झाली दासी जनी हेल घाली दासी जनी हेल घाली जनी हेल घाली दासी जनी हेल घाली दासी
गवळण सांगत गवळण सांगत सांगती गवळणीला गवळण सांगती गवळणीला गवळण सांगे गवळणीला पुत्र झाला यशोदेला एक धावे एकी पुढे वाटी ताटी सुंटवडे गवळण सांगती गवळणीला गवळण सांगती गवळणीला ती गवळण सांगत सुटली सगळ्या गवळणींना सज्जनो. बघता बघता वाऱ्यासारखी संपूर्ण गोकुळामध्ये ती बातमी आनंदाची वार्ता पसरली. सगळ्या गोकुळातल्या स्त्रिया नंदबाबाच्या महलाच्या दिशेने अगदी सजून धजून यायला लागलेल्या आहेत. दह्याचं मंथन करत होत्या. दह्याचं मंथन करता करता त्यांनी तसेच ते लोण्याचे गाडगे उचलले. आपल्या डोक्यावर दह्याचे लोण्याचे गाडगे घेऊन त्या तसंच नंदाच्या दारामध्ये आल्या. त्या नंदबाबाच्या दारामध्ये येऊन आल्यानंतर त्यांना कळालं आपल्या डोक्यावर लोण्याचे दह्याचे गाडगे. तसंच लोणीन ते दही नंदाच्या अंगणामध्ये रिचवलं. लोण्याचा कमरे एवढा ढीग झाला तिथं नंदबाबाच्या अंगणात लोण्याचा. आणि त्या कमरे एवढ्या लोण्याच्या ढिगामध्ये सगळे लोक नाचायला लागले सज्जनो. काय कमी होतं तिथं? कमी नव्हतं काहीच. एकट्या कृष्णाच्या बापाच्या घरी नंदाच्या घरी एकट्याच्या घरी 1 कोटी गायी होत्या. आता 1 कोटी गायी म्हटलं तर अर्ध्या गायी दूध देणाऱ्या असं धरा तुम्ही. अर्ध्या गायी जरी म्हटलं 50 लाख गायी तेवढ्या दुधाच्या. गोकुळातला सगळ्यात श्रीमंत माणूस होता सज्जनाव नंदबाबा. त्याच्याकडे 1 कोटी गायी होत्या. आणि गोकुळातला गरीबातला गरीब माणूस जरी असला त्याच्याकडे कमीत कमी 5000 गायी असायच्या. गोकुळातलं ऐश्वर्य होतं गायी म्हणजे. नाचायला लागले ते लोक. आता आजकाल हे ऐकायला जरा बरं वाटणार नाही. कमरे एवढा लोण्याचा ढीग म्हटल्यानंतर काही लोक म्हणतील महाराज आम्ही ऐकतो म्हणजे काही बी सांगायचं का तुम्ही? कमरे एवढा कुठं लोण्याचा ढीग असतो का? आता लोणी बघायला मिळाना, ऐकायला मिळतं फक्त. गावाचं नाव लोणी आहे का तुमच्याकडं? नाही ना, इकडं नाही. खाली लोणे बरेच आहे तिकडं. एवढा आनंद सर्व लोकांना झाला सज्जन. होती गोपिका सगळ्या गावात सांगत सुटली. सर्व लोक सजून धजून यायला लागले. त्याच वेळेला सज्जना हो, एक म्हातारी होती 55 वर्षाची, जिच्या तोंडात दात राहिलेला नव्हता. तोंडात दात राहिलेला नाही. ते म्हातारीनं पाहिलं आज काय झालंय काय नेमकं गावामध्ये. सगळ्या गावातल्या स्त्रिया नंदाच्या अंगणाकडेच पळत सुटल्यात. तोंडात दात राहिलेला नाही त्या म्हातारीच्या, पण आपलं विचारायला लागली. त्या गवळणींना बाकीच्या गोपिकांना विचारू लागली. त्या ब्रज भाषेमध्ये विचारत होती, वृंदावनची तिकडची भाषा. ती विचारू लागली, अरे सखियों कोई तो बताओ आज गोकुल में का भयो है? अरे कोई बताओ आप इतनी सज धज करके कहां जा रही हो? अरे आज का भयो है गोकुल में? त्या गवळणी सांगू लागले, अरे बुढ़िया तेन कछु पता नहीं. बोली कछु नहीं, का भयो है कोई बताओ तो. मग त्या गोपिका सांगू लागल्या, अरे बुढ़िया आज नंद के घर लाला भयो है. लाला? अच्छा, अरे नंद के घर लाला भयो है, नंद बाबा के घर लाला भयो. एवढा आनंद झाला त्या म्हातारीला. माझ्या नंदाच्या घरी लाला झालाय, पुत्र झाला.
आपल्याकडे मुलगा झाला, बाळ जन्माला आलं असं म्हणतो, पण वृंदावनामध्ये मुलाचा जन्म झाला की म्हणतात लाला भयो है, आणि लाला मुलगा झाला की लाला लाला भयो, आणि मुलगी झाली की लाली भयो है. तिकडे मुलाला लाला म्हणतात. कृष्णाला सुद्धा ते देव मानतच नाहीत वृंदावनामध्ये, ते म्हणतात आमचा लाला आहे लाला. कृष्णाला लाला म्हणूनच छोट्या बघा कृष्णाची पूजा, छोट्या बालकृष्णाची, मोठ्या कृष्णाची पूजा नाही करत. छोटा कृष्ण बालकृष्ण, त्याला कपडे घालायचे, त्याचा शृंगार करायचा. लड्डू गोपाल, ज्याच्या हातात लड्डू आहे, लड्डू लोण्याचा गोळा. आहा काय रूप आहे परमात्म्याचं ते सज्जन. त्या म्हातारीला एवढा आनंद झाला. 95 वर्षाची म्हातारी सज्जन होती. तिनं पाहिलं सगळ्या स्त्रिया अगदी सजून दजून चालल्या नंदाच्या अंगणाकडं. तिला राहवलंच नाही. पुन्हा गेली ती म्हातारी घरामध्ये. सुंदर तिने हातावर मेहंदी काढली, अंगावरती अंगामध्ये सुंदर अशी तिने नऊवारी साडी तिने अंगावर घातली आहे. पायामध्ये घुंगर बांधले, पैंजण बांधलेत, कमरेला करधनी बांधली, कमरेला दंडामध्ये बाजूबंद बांधलेत, डोक्याला बिंदी लावली म्हातारीनं, ओठाला लाली लावायची ओठाला, पण हुकलं तिच्याकडून, वय झालेलं होतं म्हणून कळलंच नाही तिला. ओठाची लाली डोळ्याला लावली आणि डोळ्याचं काजळ ओठाला लावलं. बेभान विसरून गेली होती म्हातारी आणि गेली सजून दजून. पाहिलं तिथे जाऊन तिने नंदाच्या अंगणात अगोदर सगळे लोक नाचत होते आणि तिथे जाऊन कृष्णाच्या त्या नंद बाबाच्या अंगणामध्ये जाऊन म्हणू लागली म्हातारी. काय म्हणायची? मैंने मेहंदी लगाई रे कृष्ण नाम की मैंने मेहंदी लगाई रे, कृष्ण तेरे नाम की मैंने मेहंदी लगाई रे, कृष्ण तेरे नाम की मैंने मेहंदी लगाई रे, तेरे नाम की मेहंदी लगाई रे, कृष्ण तेरे नाम की मेहंदी लगाई रे, कृष्ण तेरे नाम की. कृष्ण तेरे नाम की, कन्हैया तेरे नाम की, तेरे नाम की कन्हैया तेरे नाम की, कृष्ण तेरे नाम की रे लाला तेरे नाम की, तेरे नाम की रे लाला तेरे नाम की. बंसी बजाई रे, कृष्ण तेरे नाम की मैंने लगाई रे, कृष्ण तेरे नाम की लगाई रे, हरि बोल, कृष्ण तेरे नाम की मेहंदी लगाई रे, ताली 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 तेरे नाम की. बजाई रे, कृष्ण तेरे नाम की मैंने मेहंदी लगाई रे, मैंने मेहंदी लगाई रे, नंद गया नंद भयो जय कन्हैया लाल के, नंद भयो जय कन्हैया लाल के, नंद गया नंद भयो जय कन्हैया लाल के, नंद गरा नंद भयो जय कन्हैया लाल के. यशोदा के लाल भयो जय कन्हैया लाल के, यशोदा का लाल भयो जय कन्हैया लाल के,
माझ्या गोकुळात आनंद झाला जय जयकार नंद घर लाला जायो है ब्रज में है जय जयकार नंद घर लाला जायो है जय जयकार नंद घर लाला जायो है ब्रज रानी लाला जायो है लाला जायो है नंद घर लाला जायो है लाला जायो है नंद रानी लाला जायो है लाला जायो है नंद रानी लाला जायो है ब्रज में के ब्रज में के ब्रज में है ब्रज में है रही जय जयकार नंद घर लाला जायो है बोलो गोपाल कृष्ण भगवान की जय बाल कृष्ण लाल की जय सगळ्या गोकुळामध्ये आनंदाचं वातावरण आहे सज्जन हो एवढा आनंद गोकुळामध्ये एवढा आनंद त्या गोकुळातल्या लोकांनी कधीच पाहिला नव्हता 6 महिन्याचा काळ निघून गेला 6 महिने चाललाय आनंद तरी गोकुळातल्या लोकांना वाटलं एक दिवसासारखाच झाला सर्व लोक आनंदामध्ये आहेत कृष्ण परमात्मा आता हळूहळू मोठा होतोय जसं कृष्णाचा जन्म झाला तसं रोहिणीच्या पोटी बळीराम दादाचाही जन्म झाला नंद बाबाला एवढा आनंद झाला त्या आनंदाच्या भरामध्ये नंद बाबा आपल्या घरी पुत्र जन्माला आला म्हणून नंद बाबांनी अनेक गायांचं दान केलं गोदान केलं गोदान या जगामध्ये 3 अत्यंत अतिदान मानलेले 3 दान 3 प्रकारचं दान जर जीवनामध्ये केलं सज्जन होतं एवढं पुण्य प्राप्त होतं ज्या पुण्याचा कधीच नाश होत नाही त्रण्याहूरतिदानानि गावः पृथिवी सरस्वती तारयन्ति हि दातारं सर्व पापाद संशयम् एक गोदान गाय गाईचं दान केल्यानंतर गावः पृथिवी सरस्वती गोदान भूमिदान आणि विद्यादान या 3 दानांना अतिदान मानलेलं आहे 3 प्रकारचं दान जर जीवनामध्ये घडलं तर कसलंही पाप जीवनात घडलेलं असलं तरी त्या पापातून मुक्ती होते सज्जन हो पण आजकाल लोकांचा दानशूरपणा कमी झालाय कलियुगामध्ये एकच पाय धर्माचा जिवंत आहे तो म्हणजे दान सज्जन हो येन केन विधी दान किए कल्याण
कारण धर्माला 4 पाय आहेत, सत्य, तप, दया आणि दान. सत्य नाही राहिलं कलियुगात, तपही नाही राहिलं, दया सुद्धा नाही राहिली. फक्त एक पाय धर्माचा शिल्लक आहे, त्याचं नाव आहे दान. माझ्या नंद बाबाने गायांचं दान केलं, गोरगरिबांना गायी वाटप केल्या. आणि हा आनंदाचा त्यावेळेला नंद बाबा आपल्या राजाचा कर भरण्यासाठी कंसाच्या दरबारामध्ये मथुरेकडे गेले. मथुरेमध्ये गेल्यानंतर सज्जनाहो तिकडे वसुदेवाची आणि नंद बाबाची भेट झाली. वसुदेवाला आनंदाची बातमी नंद बाबाने सांगितली की महाराज, आज आमच्या घरी पुत्र जन्म झालाय, आमच्या घरी लाला जन्माला आलेला आहे. वसुदेवानं विचारलं, कसा आहे तुमचा लाला? अगदी हसत मुखाने नंद बाबाने सांगितलं, वसुदेवाला अगदी तुमच्या सारखाच दिसतोय. आता नंद बाबाला कुठे माहिती होतं त्यांच्या घरी नेऊन सोडलेला लाला वसुदेवानंच नेऊन सोडलाय म्हणून. दोघांचा वार्तालाप झाला, संवाद झाला. पण त्याच वेळेला इकडे वसुदेवाच्या लक्षात आलं. वसुदेवाने सांगितलं, ताबडतोब तुम्ही आता इथं जास्त वेळ थांबू नका या मथुरेमध्ये, आता लवकरात लवकर गोकुळामध्ये जा, कारण मला थोडस हे लक्षणं काही बरे दिसत नाहीयेत. वसुदेवाने लवकर नंद बाबाला गोकुळाकडे पाठवलं. पण तोपर्यंत इकडे या कंसाला समजलं होतं की कृष्णाचा जन्म गोकुळामध्ये झालाय. त्या कंसानं तत्काळ आपत्कालीन मीटिंग भरवली आणि त्या मीटिंग मध्ये कृष्णाला मारण्यासाठी पैजेचा विडा ठेवला. त्या कंसाचा पैजेचा विडा उचलण्याचं काम कोणी केलं? पुतना नावाच्या राक्षसीनीनं. मानलेली बहीण होती ती पुतना. कोण नाव आहे, काय नाव आहे त्या पुतनेचं? कोणाला म्हणावं ती पुतना सज्जन? पूतम पवित्रम नास्ती इति पुतना. जी बाहेरूनही पवित्र नाही, आतूनही जी पवित्र नाही, तिचं नाव पुतना आहे. त्या पुतनेनं विडा उचलला कृष्णाला मारण्यासाठी. आणि ती पुतना आपल्या भावाला सांगू लागली, कंसाला, दादा अरे नको चिंता करू, माझ्यावर विश्वास ठेव. आजपर्यंत मी मोठमोठ्या शत्रूंचा नायनाट करत आले. हे छोटस बालक, अरे हे काय नादान बालक माझ्या समोर, मी तर त्याला येऊ मारून येते. कंसाला तिच्यावर विश्वास वाटला. कंसानं सांगितलं, अरे पण तुला गोकुळातले लोक गोकुळात येऊ देणार नाही तुझा असा अवतार बघून. ती म्हणली, दादा नको चिंता करू, मी जाते बरोबर. निघाली पुतना कंसाला मारण्यासाठी. आपल्या स्तनामध्ये विष भरलं तिने, विष, आणि हलाहल विष भरून ती पुतना कृष्णाला मारण्यासाठी निघाली. सुंदर रूप तिने धारण केलं सज्जन हो, सुंदर रूप धारण केलं. आणि मग गोकुळामध्ये प्रवेश करण्यासाठी तयार झाली. नामदेवराय तिचं वर्णन करतात. नम म्हणे आली नंदाची या घरा, नम म्हणे आली नंदाची या घरा, नम म्हणे आली नंदाची या घरा, नम म्हणे आली नंदाची या घरा. हो नम म्हणे आली नंदाची या घरा, नम म्हणे आली नंदाची या घरा, नम म्हणे आली नंदाची या घरा, नम म्हणे आली नंदाची या घरा. स्वरूप सुंदर देवांगना, स्वरूप सुंदर देवांगना, माझी वाणी तुझे वर्णी गुणना, माझे वर्णी गुणना, माझी वाणी तुझे वर्णी गुणना, माझी वाणी तुझे वर्णी गुणना. नम म्हणे आली नंदाची घरा, स्वरूप सुंदरा देवांगना, नाम म्हणे आली नंदाची घरा. नाम म्हणे आली नंदाची घरा,
स्वरूप सुंदर देवंगना माझी वाणी तुझे वर निघून ना. नामदेवरायांनी वर्णन केलं, सुंदर रूप धारण करून आली ती पुतना. नंद बाबाचं घर विचारत विचारत गेली. नंदाच्या दारामध्ये गेली ना आवाज देऊ लागली, अरे यशोदे, अरे यशोदा, अरे कहा हो. यशोदेने आवाज ऐकला. अशी उद्धटपणे माझं नाव घेऊन आवाज देणारी कोण आहे? कारण आजपर्यंत मला कोणी यशोदे म्हणून आवाज दिला नाही. यशोदेने थोडस पुढे सरकावून पाहिलं. अरे यशोदा, कहा है तू? कौन? अरे बहना हूं मैं, तेरी बहना. यशोदेने विचार केला, माझी तर बहीण कोणी नाही आणि कशी बहीण आहे म्हणून सांगते. अरे कहां से आई हो? नाम क्या है तेरा? अरे पहचाना नहीं यशोदा. यशोदा देख, तू तो बड़ी है और बड़े लोग जो होते हैं वो छोटे लोगों को याद नहीं करते. यशोदा, लगता है तुम्हारे बड़प्पन के कारण तुम मुझे भूल गई हो. यशोदेला वाटलं कुणी असेल. अरे क्यों आई हो बहना, क्या काम लाई हो? अरे कुछ नहीं, मैंने सुना है कि तुम्हारे घर लाला हुआ है, तुम्हारे घर लाला का जन्म हुआ है, इसलिए तेरे लाला को देखने आई हूं. अरे बहना, कहां है तेरा लाला? यशोदेला वाटला तर एवढ्या दूरवरून आली, कुठून आली काय माहित, पण आली आपल्याच बाळाला बघण्यासाठी. मग यशोदेनं त्या पाळण्याच्या दिशेनं तिला असं बोट दाखवलं. कृष्णानं पाहिलं, आता आली मावशी. लगेच कृष्णाने रडायला सुरुवात केली. धावतच गेली सज्जनाओ कृष्णाच्या पाळण्याकडे. अरे 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 लाला, क्या हो गया, क्यों रो रहे हो लाला? अरे का भयो है? गेली पटकन तिने कृष्णाला उचललं. सज्जना हो, जसं तिने वर उचललं कृष्णाला, तसं आपल्या पदराच्या आड त्या कृष्णाला झाकून घेतलं. कृष्णाने सुद्धा तिच्याकडे पाहून लगेच डोळे बंद केले. का डोळे बंद केले? कृष्णाने डोळे का झाकले? त्याचं कारण आहे सज्जना हो. कृष्ण परमात्मा म्हणतो, मी या गोकुळामध्ये दही दूध माखन खाण्यासाठी आलो आहे आणि इथं येऊन मला मात्र सुरुवात दही दूध लोण्यापासून नाही, मला इथं सुरुवातच विषापासून करावी लागणार आहे. कृष्णानं विचार केला की आता विष पिणं माझं काम नाही. विष प्यायचं काम कोणाचे? भोलेनाथाचं. समुद्र मंथनातून विष निघालं, हलाहल विष निघालं. ते विष पिण्याचं काम शंकरानं केलं. कृष्ण परमात्म्याने डोळे बंद केले आणि डोळे बंद करून भगवान भोलेनाथाचं स्मरण केलं. हे भोले बाबा, जहर पीने की आदत मुझे नहीं है, आप जहर पीने के लिए यहाँ आ जाओ, मेरी सहायता करो, मेरी मदद करो. ओम नमः शिवाय, 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 ओम नमः त्रिलोचनाय अस्मा
परमात्मा डोळे बंद केले कृष्णाने आणि भोलेनाथाचं स्मरण केलं. बोले बाबा, हे विष पिण्यासाठी मला मदत करा, विष पिण्याची सवय माझी नाहीये. कृष्णाने डोळे बंद केले, तिच्या तोंडाकडे पाहत नाही. का नाही पाहत? काही संतांनी सांगितलं ती पुतना कोण आहे, जरी राक्षसीनी असली, कृष्णाला मारण्यासाठी जरी आली, पण आता ती कृष्णाला काय करणारे? स्तनपान करविणारे. आणि स्तनपान करविण्याचा अधिकार केवळ आईलाच असतो सज्जन हो. आईला स्तनपान करविण्याचा अधिकार असतो. कृष्णाला माहिती होता आता ही मला स्तनपान करविणार आहे, म्हणजे माझ्या आईच्या भूमिकेमध्ये ही आलेली आहे. मग आईच्या भूमिकेत आली आहे, पण तरी आता ही माझ्या हातून मरणार आहे. मग कोणताच पुत्र आपल्या आईचा मृत्यू आपल्या डोळ्यानं पाहत नसतो, म्हणून कृष्णानं डोळे बंद केले. काही संतांनी सांगितलं, म्हटले ती पुतना ही कोण आहे? त्या पुतनेचं वर्णन करत असताना असं सांगितलंय की पुतना लोक बालाग्नी राक्षसी रुधिराशना जिघांसयापि हरये स्तनं दत्वा पयद्दती. कृष्ण ती पुतना लोक बालाग्नी. ती पुतना कोण आहे म्हटले? लोक बालाग्नी. छोट्या छोट्या दुसऱ्याच्या लोकांच्या छोट्या छोट्या बालकांना मारीत मारीत आली होती. ती छोट्या छोट्या बालकांना मारत 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 ती पुतना तिथं आली होती. कृष्ण म्हणला, कृष्णानं विचार केला, छोट्या छोट्या बालकांची हत्या करणारी जी पुतना आहे ना, त्या पुतनेचं तोंड पाहिलं तरी पाप लागतं. छोट्या बालकांची हत्या करणारी पुतना. कारण परवा मी सांगून गेलो की 4 महापाप आहे. दारू पिणं महापाप आहे, चोरी करणं महापाप आहे, गुरु पत्नीवर वाईट नजर ठेवणं महापाप आहे, आणि छोट्या बालकाची हत्या करणं महापाप आहे. आणि या 4पैकी कोणाचीही एक जणाची संगत करणं, तो 5वा, तो सुद्धा महापापी आहे. छोट्या बालकाची हत्या करत करत ही पुतना आली होती. कृष्णाने सांगितलं, जी पुतना छोट्याशा बालकाची, निरागस बालकाची हत्या करते ना, ब्रह्म हत्या करते, त्या पुतनेचं तोंड पाहू नये, कारण ती आतताई आहे. आणि आतताई लोकांचं तोंड पाहणं सुद्धा पाप लागतं. कृष्णाने डोळे बंद केले. सज्जना हो, त्या काळातही पुतना होत्या आणि आताच्या काळातही पुतना आहेत. फरक एवढाच आहे, तो काळ द्वापार युगातला होता आणि आताचा काळ कलियुगातला आहे. त्या काळातली पुतना होती, त्या काळातली जी पुतना होती सज्जना हो, ती पुतना छोट्या छोट्या बालकांची हत्या करत होती. पण त्या काळातली पुतना जरा बरी होती, ती दुसऱ्याचे लेकरं मारत होती. आताच्या काळातल्या ज्या पुतना आहेत सज्जना होत्या, स्वतःच्याच मुलांना जन्माला येण्याच्या अगोदरच मारतात. पहिल्या काळातली पुतना जन्माला आल्यानंतर लेकरं मारत होती, दुसऱ्याचे मारत होती. आताच्या पुतना जन्माला येण्याच्या अगोदरच मारतात आणि स्वतःच्याच मारतात. हा फरक आहे बघा त्या पुतनेमध्ये आणि आताच्या पुतनेमध्ये. पुतना तेव्हाही होती आणि पुतना आता बी आहे. छोट्याशा निरागस बालकाची हत्या चुकूनही आपल्या हातून होऊ देऊ नका, लक्षात घ्या. आज आपण एवढी सुंदर कथा ऐकतोय, एवढं सुंदर नामचिंतन आपण करतोय सज्जना हो. आपण निर्णय घेतला पाहिजे. या मंडपातून उठण्याच्या अगोदर माझी सगळ्यांना विनंती आहे, आपण इथे भगवंताची शपथ घेऊन इथून निघून जायचंय की आमच्या हातून आता इथून पुढे कधीही
छोट्याशा निरागस बालकाची हत्या होणार नाही. जन्माला येण्याच्या अगोदर आम्ही त्या बाळाचे तुकडे खांडोळे आम्ही करणार नाही. निर्णय घ्यावा सज्जन हो. आज काय झालंय काय कळायला तयार नाहीये. समाजामध्ये फार भयंकर परिस्थिती निर्माण झालेली आहे. कुठेतरी आपण हुशार झालं पाहिजे, कुठेतरी सावध झालं पाहिजे. आणि जुनी मानसिकता आहे ना, त्या जुन्या मानसिकतेला थोडीशी बगल देऊन जरा नव्यानं जगण्याचा प्रयत्न माणसानं करावा. छोट्याशा निरागस बालकाची हत्या केल्या जाते. आईच्या गर्भामध्ये असताना त्या बालकाचे खांडोळे केल्या जातात. का तर म्हणे मुलीचा गर्भ आहे म्हणून. मुलीचा गर्भ असला की आईच्या पोटामध्ये खांडोळे करून त्याला मारून टाकलं जातं. पण त्या आईनं कधीतरी विचार करावा की आपल्या आईने सुद्धा जर आपल्या बरोबर तसाच व्यवहार केला असता, आपणही मुलगी आहे म्हणून जर आपल्या आईनं आपल्याला तिच्या पोटामध्ये जर खांडोळे करून टाकले असते तर हे जग पाहण्यासाठी आपण आलो असतो का? मन मंदिरा गजर भक्तीचा